त्याला लगेच फायनल पहा. फायनल वेळेच्या अभावी फायनल खेळवली जाईल. वेळेच्या अभावी फायनल खेळवली जाईल. आयोजकांचा जो कॉल असेल आयोजकांशी आपण कॉन्टॅक्ट करा. अंधाराचा कारण रात्र मोठी दिवस छोटा असं समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पहा 2 ओव्हरची मॅच आहे ही. 2 ओव्हरची मॅच आहे. लक्ष द्या वैभव दादा. 2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हरची मॅच आहे. चाळकेवाडी संघ लक्ष द्या. 2 ओव्हरची मॅच. आपण आवाज ऐकत होतात. पाटण तालुक्यातील एक सुमधुर आवाज त्याचबरोबर मालदण परिसरातील एक सुमधुर आवाज आपण आतापर्यंत ऐकत होतात. ते म्हणजेच व्हॉइस ऑफ मालदण भरत जाधव सरांना आपण ऐकत होतात. आणि आता मी कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसामध्ये आपल्या सेवेत रुजू झालं. पुन्हा एकदा दत्ता धोंडे डीडी आपला हक्काचा आवाज पश्चिम महाराष्ट्रामधील एक गोड आवाज आपल्या समोर जोडले. याआधी आपण ऐकत होतात एक सुमधुर आवाज तो म्हणजेच भरत जाधव सरांचा ज्यांच्या वाणीतून आपण लेट्स प्ले लेट्स बिगिन. सेमीफाइनल क्रमांक 1 जो जीतेगा वो भिड़ेगा मत्रेवाडी 11 से. कोण जीतेगा? वाह भाई वाह, अभिनंदन. आपण जर पाहिलं तर बकसूर मत्रेवाडीचा कॅप्टन अतुल काय रनिंग, काय धावला, काय पडला. आणि जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या रनरची व्हिडिओ देखील सोडली जाईल. आमचे विकास दादा सोडतील ती व्हिडिओ. विकास पवार सर आणि विशाल पवार सर, करण, अतुल आणि अथर्व आणि महेश ही जोडी 2 षटकांची लढत. पॉवर प्ले नसेल ह्याची दक्षता घ्या. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसेल याची दक्षता घ्या. थोडंसं घाई करा. आई बराडी माता 11 कोळेकरवाडी संघ आपल्या पहिल्या नंबर पासून पहिल्या ट्रॉफी पासून थोडंसं दूर आहेत. आपण जर पाहिलं आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आपल्या गावातील खेळाडूंवर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून शतशः आपलं आभारी असेल. जाऊयात सेमीफायनलच्या दिशेने. अथर्व एका बाजूला, अविनाश बॉल घे मित्रा. 30 सर्कल मधला बॉल घ्या. मंगलदादा चेंडू घ्या, चालू करा. पॉवर प्ले कोणताही नसेल. 2 षटकांची ही लढत असेल. कोण जिंकेल तो आपण जर पाहिलं तर पाटण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असं झालं. एक वाडी एक संघ असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच झालं. मंगलमूर्ती चषक मध्ये एक आगळं वेगळं नियोजन आपण पाहिलं. 32 संघ खेळले, त्यामध्ये आपण बॉल आउट पाहिला. आज आपण जर पाहिलं गुरुकृपा चषक मध्ये 24 संघ खेळले आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा रनर ही सिस्टम पाहिली आणि त्यामध्ये बाजी मारली. रनर सिस्टम मध्ये फायनलला जाणारा या गुरुकृपा चषक 2025 चा पहिला संघ ठरलाय तो म्हणजेच मत्रेवाडी 11 मत्रेवाडी संघ. लेट्स प्ले सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. पहिला चेंडूवर कॅचची संधी होती. कव्हर ड्राईव्ह अथर्वचा होता, मात्र खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर केला होता. आपण जर विचार केला कालच्या दिवसापासून आज संपूर्ण या चषकाचा आपण अभ्यास लेखाजोखा वाचला. गुरुकृपा चषक मध्ये पहिला षटकार पहिल्या दिवसामध्ये मारला होता तो म्हणजे हरीश सलते. पहिला चौकार मारला होता तो म्हणजे अक्षय सलते. सलतेवाडीचे हे 2 वाघ. पहिलं महागडे षटक अक्षय सलतेचं 21 रनाचं होतं. त्यानंतर पाहिलं आपण विनोदचं सचिनचं पाहिलं 25 धावांचं षटक महागडं. त्यानंतर पहिलं अर्धशतक पाहिलं होतं जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचा मनोजचं 19 चेंडूमध्ये पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण जर हॅट्रिक पाहिलं आध्यात्मिक 11 घोटील संघाचा शुभम याची पहिली हॅट्रिक आपण या चषकामध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर गलमेवाडीचा स्वप्नील 3 चौकारांचे त्याची हॅट्रिक पाहिली होती. त्याच्यानंतर आचरेवाडीचा मयूर 3 षटकारांची हॅट्रिक पाहिली. त्यानंतर दुसरी 50 मयूरच्या बॅटमध्ये. पहा कॅचेस विन द मॅचेस समीकरण कुठेतरी आज विसरले की काय. आणि म्हटलं ना आज सहारा 11 चाळकेवाडी कुठेतरी नवसंजीवनी अमृत पिऊन आलेत की काय. कारण प्रत्येक मॅचला 1-2 नव्हे ते तब्बल 3-3 4-4 कॅचेस त्यांच्या सुटतात. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 2 कॅचेस
ड्रॉप झाल्यात. एक जीवदान, दोन्ही अथर्वला जीवदान मिळालेत. मात्र अथर्व जे जीवदान मिळालंय त्याचं मात्र सोनं करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरी 50 आपण आचरेवाडीचा मयूर याच्या माध्यमातून पाहिली. त्याचबरोबर मस्करवाडीचा विनोद याच्या बॅटमधून पुन्हा एकदा 3 चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली. म्हणजे या मॅचमध्ये आपण या चषकामध्ये बरंच सर्व आपण पाहिलं. चौकारांची हॅट्रिक पाहिली, अर्धशतक पाहिलं, षटकारांची हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक देखील पाहिली. म्हणजे हे चषक आणि या चषकामध्ये रनरचं देखील आपण पाहिलं. म्हणजे एक आगळं वेगळं नियोजन दत्तकृपा चषक आपण अनुभवला. तो म्हणजेच श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाच्या माध्यमातून आपण अनुभवलात. 4 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत धावसंख्येवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मागचा पाय वाकवला आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सुरेख असा चेंडू, क्षेत्ररक्षकांनी साथ मात्र मिळाली नाही. एकेरीला दुहेरीला तिहेरी, कुठेतरी फंबल थांबवलंय महेशने, महेशने सांगितलं अथर्व तुझ्याकडे क्षमता आहे, तुला आज जीवदान मिळालंय, तू मारायचंय, तू मारू शकतो. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महेश दादा आमचे ऑफिशियल स्कोर त्यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. 10 धावा. दुसरं षटक कोण घेऊन येईल? चला लगेचच वैभव, लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आपल्याला फायनलचा महामुकाबला देखील उजेडीचा पूर्ण करायचा आहे. पप्पू एक लेजंड खेळाडू आपले पाहायला मिळतात. पप्पू काय सुरेख अशी फलंदाजी. महेश सांगतोय मी अजून आहे, थांब मित्रा, तू नॉन स्ट्रायकिंगला थांब. पहिल्या ओव्हरला तू मारला, दुसऱ्या ओव्हरला मी मारतो. चला चेंडू पूर्व. आयोजन कमिटी लगेच चेंडू पूर्व, कारण मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेच चेंडू मैदानात कसा जाईल याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. चला लगेच दुसरा चेंडू पूर्वा. आयोजन कमिटी लगेच चेंडू पूर्वा. येस पंचांकडे आहे, पंचांनी दिलाय. आतमध्ये गेलेला चेंडू लगेच संभाजी दादा घेऊन या बाहेर. आज जर पाहिलं ना घोटील संघाचा सोन्या जो सर आहे ना, 2 दिवसापासून चेंडू कुठल्याही कोण्यात जाऊ द्या, सोन्याला तो चेंडू भेटतोय आणि सोन्या ते चेंडू जमा करून घेऊन येतोय, शोधून घेऊन येतोय. गावाला नक्कीच कुठेतरी चांगलं खळग्यातून खेकडे पकडायचं काम चांगल्या रीतीने करतो, म्हणून त्याला खास खळग्यामध्ये गेलेले चेंडू देखील त्याला सापडतात. कारण डबऱ्यामध्ये जो खेकडे चांगले पकडतो ना, त्यालाच खास खळग्यामधले चेंडू काढता येतात. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पप्पूचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, चेंडू उडवलाय. काय घडेल दन 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 करत गोशांकी क्षेत्रात 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 19 धावा. 19 धावांचा जर विचार केला तर निधास ट्रॉफी आपल्याला आठवते, दिनेश कार्तिक आपल्याला आठवतो. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज होती आणि त्यावेळेस षटकार मारून मॅचला जिंकून दिलं होतं. त्याचा जर्सी नंबर 19 आणि 30 धावसंख्या. सध्याच्या घडीला 19 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा पूर्वार्धामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. खेळाडू तैनात होता, अप्पा होता, कुठेतरी गलती, चुकी आणि चुकीला माफी मिळेल का? महेश आउट झालाय. चला शेवटचा चेंडू आहे, कोणतरी एक खेळाडू लगेच पाठवा रनिंग साठी. शेवटचा चेंडू लवकर पाठवा.
चला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी लवकर पाठवा कोणतरी खेळाडू, कारण थोडासा धावत जा. घोटचा सर्जा, चाळकेवाडीचा सर्जा आपल्याला पळताना पाहायला मिळेल. आता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 3 गाड्या सुटल्या होत्या रनरसाठी, एक बकासूर, एक मुतूर आणि एक घोटचा सर्जा, म्हणजेच तोच करण मैदानाच्या आतमध्ये. आणि मला एक चेंडू मिळू माहिती आहे, मला 10 चेंडू मिळू, मी चौकार षटकार मारणार म्हणजे मारणार, याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अथर्वने राखून दिलं. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल. चला लगेचच चाळकेवाडी संघ आपण जायचंय आणि यस क्राईम ब्रांचचे सन्माननीय विनोददादा केतकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या गुरुकृपा चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. चला चाळकेवाडी संघ लगेचच आपण चला थोडीशी घाई करा. एका बाजूने आपण जर पाहिलं लाईनअप करून मैदानाच्या बाहेर आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ आपली पहिली ट्रॉफी उचलण्यापासून 1 पाऊल दूर आहेत. पहिल्या नंबरची ट्रॉफी उचलण्यापासून 2 पाऊल दूर आहेत. हा सामना जिंकतील तर आपण जर पाहिलं तर अतुल, काय भन्नाट असा वेग, अतुलच्या पायामध्ये जणू काही भिंगरी लावली होती की काय असं पाहायला मिळालं. काय सुरेख असा धावला अतुल रनरमध्ये. 27 धावांची गरज आहे, त्याला लगेच फलंदाज पाठवा. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ लगेचच फलंदाज मैदानात पाठवा. 12 चेंडू 27 ची गरज आहे. 12-27 ची गरज म्हणजेच प्रत्येक ओव्हर मागे 13 ची सरासरी. झालं तर 27 धावांची गरज. निवास आणि वैभव, एक लेजेंडरी खेळाडू निवास तर दुसऱ्या बाजूला वैभव, एक अनुभवी खेळाडू. 2 संघांचे एकाच गावचे 2 खेळाडू, एकमेकांवर विश्वास असेल. अनेक वेळा ओपनिंग पार्टनरशिप यांच्या माध्यमातून पाहिली गेली. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या संघासाठी चला पंच, चला बेली बाउंडेंड आणि डेव्हिड शेपर्ड पाटण तालुक्याचे, म्हणजेच भगत सर आणि पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. यासाठी केला होता हट्टहास, शेवट गोड व्हावा आणि या स्पर्धेचा शेवट गोड व्हावा यासाठी आपण देखील सहकार्य करायचं आहे. दोन्ही टीम आपल्याला सांगण्यात येत आहे, शेवट गोड करायचा असेल तर आपण देखील सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू आणि करायच्या 27 धावा, प्रति षटकामागे 13.5 ची सरासरी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवाजी. वाह भाई वाह, शेर बुडा हो गया, शिकार करना भूला नाही असं निवास दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये. लेजेंडरी खेळाडू 40+ हा खेळाडू निवास मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. मी माझ्या संघासाठी मुसीबत में जो खडा वही सबसे बडा असं दाखवून देतोय निवास. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. बाईच्या स्वरूपात 1 धाव, घोषांकी क्षेत्र 1 धाव आली आहे. निवास सांगतोय 13 धावा पाहिजेत, 7 धावा आलेत. 13 धावा प्रत्येक षटकामागे पाहिजेत, 7 धावा आलेत. म्हणजे 27 ची गाठायचं टार्गेट 27 आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट निवासच्या डोक्यामध्ये असेल. असू नये, 40+ चा खेळाडू तो आहे. पुन्हा एकदा गुटना टेक तमाशात एक फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. पाडाल स्वीप शॉट मारायचा प्रयत्न जरूर केला होता. झाडू शॉट ज्याला म्हटलं जातं गावठी भाषेमध्ये. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. 1-2 खेळाडू आहेत आणि मात्र कॅच सोडणार नाही फलंदाज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता प्रेम मात्र कोणतीही चुकी करणार नाही. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचंय. सतीश धावत जा मित्रा. नवीन फलंदाज सतीश. निवासने काहीतरी जाता जाता कान मंत्र देईल. मित्रा हिटिंग खेळायचंय, 27 धावांची गरज आहे. 4 चेंडूला 7 धावा आल्यात.
पहिल्या चेंडूवर षटकार म्हणून शंकरनाथ ठुकला होता, तो म्हणजे आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघाने. फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, त्याचा मात्र खरपूस समाचार घेता आलेला नाही फलंदाज सतीशला. लॉलीपॉप चेंडू, आज रविवारचा दिवस आणि सतीश आज लॉलीपॉप खात नाही म्हणजे काय बोलायचं. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न खेळाडू तैनात होता, त्याच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देऊन बघता बघता एकेरीला दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करेल का, मात्र थांबवलंय. 2च धाव्यांवर समाधान मानावं लागेल. 9 धावा संख्येवर हेच प्रवीण महाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. 9 धावा संख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 18ची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. 3 चेंडूमध्ये देखील 18 धावा बनू शकतात. आता मात्र 5 चेंडू 18ची गरज. 5-18चं समीकरण. 3 मोठे फटके दूर. विजयकडे ती ताकद आहे, नजाकत आहे, क्षमता आहे वैभवकडे. वैभव मारू शकतो, कॅप्टन आहे या टीमचा. मात्र समोर चतुर चालक गोलंदाज प्रवीण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चितेची चपळाई, हारण्याची गती. 1 धाव आली. दुसऱ्याची रन येईल का, आणि आउट. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1च धाव. 17 धाव्यांची गरज. येणारे 4 चेंडू. 4-17चं समीकरण. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि वैभवने जर ही मॅच जिंकवली तर नक्कीच निवासदादा खुश होतील वैभववर. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल. चार चेंडू 16 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार. 4 चौकार किंवा 3 षटकार, 2 षटकार 1 चौकार. पहा टोकशर यॉर्कर ज्याला म्हणतात जातं क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का. यस नो वेच. थांब मित्रा थांब, तुझ्याकडे क्षमता आहे, तू मारू शकतोस. 2 धावा घेतल्या. 14ची गरज. 3-14चं समीकरण. ट्रोकशर यॉर्कर. 1 धाव पूर्ण आली. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. आता मात्र समीकरण 2-12. 2 मोठे फटके मारेल का, काय घडेल मॅच मध्ये, कोणता संघ लढेल तो. म्हणजेच आपण जर पाहिलं एका बाजूला जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये मत्रेवाडी 11. मत्रेवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय. कोणता संघ जो असेल मत्रेवाडी संघाबरोबर खेळेल. अतुल तयार आहे. कोणता संघ आमच्यावर येईल. पंचांचा इशारा. वाईट बॉल, म्हणजे 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. 1 षटकार 1 चौकार. तरी देखील मॅच होऊ शकत नाही. 2 षटकार कंपल्सरी मारावे लागतील. मॅच जर जिंकायचे तर 2 षटकार मारायचे. लटकलाय चेंडू, हवेमध्ये लटकलाय. कुठेतरी एलिव्हेशन कमी. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली की काय. मात्र मॅच आहे, काही होऊ शकतं. कधी इकडे कधी तिकडे. एखादा नकारात्मक चेंडू अजून हाताळला तर मॅच आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या संघाच्या दिशेने देखील जाऊ शकते. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि आज जर पाहिलं तर या चषकासाठी आपण जर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर दिला असेल तर कुमारी सिद्धिका भरत जाधव, म्हणजे आमचे भरत जाधव सर यांची कन्या आहे. त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक जे आहे ते देण्यात आलं. चांगलं प्रतिष्ठान तळमावले यांच्या माध्यमातून देण्यात आलंय.
वाईट बॉल बोललो होतं ना, मॅच अजून देखील ऑन आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. एखादा लॉलीपॉप चेंडू टाकायचा आहे फक्त, कारण धावा भरपूर आहेत. एक लिगल डिलिव्हरी फक्त हाताळायची आहे. 9 धावांची गरज आहे. एक लिगल डिलिव्हरी हाताळायची आहे. पहा मॅच कुठेतरी वाढवली आहे. मॅच कुठेतरी वाढवतोय गोलंदाज प्रवीण महाराज. आता 1-7ची गरज. 1 चेंडू 7ची गरज. आता जर या चेंडूवर एखादा नकाराच म्हटलं होतं ना बरंच सर, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 1-8 पाहिजे. 1-8 माफ करा. 1 चेंडू 8 धावेची गरज आहे. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. महेश दादाने आमची आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच सहारा 11चा आकेवाडी संघ. आणि या मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजेच फलंदाज महेश. या महेश लगेच या. महेश धावत या. आणि कॅप्टन अथर्व आपण लगेच धावत या. अथर्व टीम